संजय लेले यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली असंच म्हणायला हरकत नाही आहे. कारण आपण नेहमी पाहतो ना की असं काही भीषण होतं आणि त्यामध्ये त्यांनी कुठेही मागे पाहिलं नाही, ते कुठेही कधी धावले नाहीत. तर त्यांच्यासोबत संपूर्ण मॉर्निंग क्रिकेट क्लब नाही तर आपल्या संपूर्ण कल्याण डोंबिवली 40+ ग्रामीण क्रिकेट नेहमी सदैवाने उपस्थित आहे आणि सदैवाने उपस्थित राहतीलच. फक्त 1-2 मिनिटं मी तुमच्या सगळ्यांना विनंती करतो की आपण आता शब्द आपल्या एका जागेवरती उभे राहूयात. त्यांनी केलेलं अर्पण, त्यांनी सगळी श्रद्धांजली जी आपण त्यांना वाहणार आहोत त्यासाठी आपण सगळ्यांनी डोक्यावरच्या कॅप्स रिमूव्ह करा, गॉगल्स घातले असतील तर ते देखील रिमूव्ह करा आणि 2 मिनिटं आपण इथे शांत स्तब्धपणे त्यांच्यासाठी उभं राहणार आहोत. ओम शांती शांती. थँक्यू सो मच. आणि त्यानंतर आपण आज संपूर्ण दिवसभरात श्रद्धांजली चषक पाहिलं. श्रद्धांजली चषकामध्ये मेगा फायनलची मॅच पाहिलीत. त्या मेगा फायनलच्या मॅचमध्ये त्या सगळ्याच्या अगोदर ना आपण एकदा नवापाडा 40+ संघ जोरदार टाळ्या गोलिवली 40+ संघासाठी झाल्या पाहिजेत. कारण ही फाईट देणं तेवढंच गरजेचं होतं. आणि गोलिवली संघ तुम्हाला पण विनंती, आपल्या चॅम्पियनसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत नवापाडा 40+ संघासाठी. जाऊयात आता आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने. प्रथमतः मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूंनी अगदी आपल्या गोलंदाजीने हा सामना एकतर्फी झुकवला म्हणायला हरकत नाहीये. ज्या गोलंदाजाला 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील मिळाला, पण ती इकॉनॉमिकल गोलंदाजी, ज्या गोलंदाजीच्या बळावरती संपूर्ण नवापाडा 40+ संघाने हे पारितोषिक आपल्या नावावरती केलं. शेवटच्या मॅचचा मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच असणार आहे दुसरे कोणी नाही, आपल्या सगळ्यांचे लाडके राजा जाधव. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. या राजा जाधव. संतोष सरांच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक त्यांना देणार आहोत. जाऊयात आता आपण या स्पर्धेमधला सगळ्यात चांगला गोलंदाज, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, ज्या गोलंदाजांनी फक्त गोलंदाजी नाही केली, ज्या गोलंदाजांनी आपल्या संघाला जेव्हा आवश्यक होते तेव्हा चांगल्या धावा देखील धावून काढल्या, ज्या गोलंदाजांनी कदाचित प्रथमताच हे पारितोषिक मिळतंय की काय तर गोलंदाज आहे. मी सांगायचं, तुम्ही काय गेस करा कोण आहेत गोलंदाज? गोलिवली संघ नाही तर येस, या स्पर्धेमधले बेस्ट गोलंदाज असणार आहेत नवापाडा 40+ संघाचे अजित म्हात्रे. एकदा जोरदार टाळ्या अजित यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. आणि पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतो श्रीकांत बिरमोळकर साहेब आपण या, आणि हेमंतजी म्हात्रे साहेब आणि तुषार भोईर साहेब, आपल्या दोघांनाही विनंती असणार आहे आपण देखील जॉईन करा. धन्यवाद. वेल बोल्ड अजित दादा. आणि 2 शब्द फक्त आपण संवाद साधणार आहोत. या अजित दादा या. हरकत नाहीये. आणि ही ओळख राहिली आहे अनेक वेळेस आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये ना. आपण पाहतोय की अगदी खेळ करत असताना अगदी जिद्दीने धाडसीने खेळ करतात, पण थोडंसं माईकवर बोलण्याची वेळ आली की थोडंसं कमकुवत असतात. पण हरकत नाही, पुढच्या वेळेस नक्कीच बोलणार आहोत. आता आपण जाऊयात या स्पर्धेमधील सगळ्यात उत्कृष्ट बॅटर
दादा तुमच्या माहितीसाठी एक असा सामना आपण पाहिलात जो अगदी सगळ्यांना वाटलं होतं वन साइड होतोय की काय, गोलंदाजी करणारा संघ जिंकतोय की काय, पण एक बॅटर होता तो म्हणत होता माझ्याकडे जिद्द आहे, माझ्याकडे चिकाटी आहे आणि माझ्याकडे ते सगळे स्किल्स देखील आहेत, मी एकटा उभा राहिलो सामना जिंकवून देऊ शकतो, तो दुसरा कोणी नाहीये. गोलिवली 40+ संघाचा मंगेश ठरला या स्पर्धेतील सगळ्यात उत्कृष्ट बॅटर, द बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. आणि पारितोषिक देण्यासाठी मी अमित दादा आपल्याला आणि नितीन दादा आपल्याला विनंती करतो, आपण या, आपल्या हस्ते हे बेस्ट बॅटरचं पारितोषिक आपण देणार आहोत. या नितीन दादा आपण पण या. नितीनजी जोशी, नितीनजी म्हात्रे आणि अमितजी पाटील साहेब यांच्या हस्ते हे पारितोषिक देण्यात येत आहे. आणि त्यानंतर मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो विकासजी म्हात्रे साहेब, आपण या. मॅन ऑफ द सिरीज, एक असा खेळाडू ज्या खेळाडूची नेहमी आपण उल्लेखना करतो. अगदी 2 खेळाडू या रेसमध्ये होते, दोन्ही खेळाडू इथे उपस्थित देखील आहेत आपल्यासोबत. आणि त्यामध्ये वर्णी अशा खेळाडूची लागते जो खेळाडू अगदी लेजंड म्हणून अनेक वर्ष खेळला, ज्या खेळाडूंनी आपल्या गावासाठी, त्या नावासाठी अनेक वर्ष तो घाम, ती मेहनत, ते सगळं एकत्रित केलं आणि तो खेळाडू ठरतोय 75 धावा ज्याच्या बॅट मधून आल्या आहेत त्या खेळाडूंनी. आणि तो खेळाडू असणार आहे नवापाडा 40+ संघाचा पिंट्या जोशी. एकदा जोरदार टाळ्या पिंट्या जोशीसाठी झाल्या पाहिजेत. आणि 2 विकेट्स देखील त्यांच्या नावावरती आहेत. या पिंट्या जोशी. जियाजीत मच्छिंद्र काटे यांच्याकडून अगदी आपल्याला स्पर्धेच्या अगोदरच हे पारितोषिक मिळालेलं होतं की जर नवापाडा 40+ संघामधून कुठल्याही खेळाडूला मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक मिळालं तर त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. एकदा जोरदार टाळ्या जियाजीत मच्छिंद्र काटे यांच्याकडून, यांच्यासाठी. आणि येस पिंट्या जोशी या, आपण तर नक्की संवाद साधाल कारण सध्या समालोचन क्षेत्रामध्ये देखील आपण खूप चांगलं कार्य करताय. पिंट्या जोशी काय सांगाल, आजचा हा खेळ, ही स्पर्धा, आपला प्रतिस्पर्धी संघ, या सगळ्यांबद्दल आपण काय सांगाल? तर मी सर्वप्रथमतः मॉर्निंग क्रिकेट क्लबचे आभारी आहे कारण जेव्हा जेव्हा त्यांनी संधी दिली तेव्हा तेव्हा चांगला खेळ झाला. आणि मॉर्निंग क्रिकेटची आता मी 3री स्पर्धा खेळतो आणि 3ऱ्या स्पर्धेत सलग 3ऱ्यांदा मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मी घेतला आहे. त्यामुळे मॉर्निंग क्रिकेट क्लब माझ्यासाठी लकी आहे. आणि ही स्पर्धा जी तुम्ही भरवली आहे की आपल्यातून निघून गेले, ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, बलिदान दिलं, असे आपले 3 डोंबोलीकर, त्यांचंसुद्धा मी भावपूर्ण श्रद्धांजली करेन. आणि अशा स्पर्धा मॉर्निंग क्रिकेट म्हटलं तर वेगवेगळी संकल्पना घेऊनच येत असते. मोठा पाठबळ तुम्ही पाहू शकता, विकासजी म्हात्रे असतात, सुरेंद्र म्हात्रे असतात, म्हणजे राजेश म्हात्रे, बरेचसे मान्यवर आहेत, त्यांच्या पाठबळाने या टुर्नामेंट होत असतात. कारण कुठलीही स्पर्धा असते ही मान्यवर किंवा पुरस्कृतेशिवाय होत नाही. जेव्हा तुमच्याकडे स्पॉन्सर्स असतात तेव्हा या स्पर्धा होतात. त्यामुळे मी पुन्हा एकदा मॉर्निंग क्रिकेट क्लब आणि त्याच्या संपूर्ण कमिटीचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. थँक्यू. थँक्यू सो मच. आणि त्यानंतर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवलात त्याबद्दल पंडित साऊंड अँड सर्व्हिस, साऊंड अँड सिस्टम यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यांचा देखील आपण इथे यथोचित सन्मान करणार आहोत. आणि एक नवीन संकल्पना, अनेक वेळेस आपण पाहतो की प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, तृतीय पारितोषिक, पण यावेळी एक नवीन संकल्पना आपण पाहतोय. अगदी प्रथम आणि एकमेव पारितोषिक आपल्याला या श्रद्धांजली चषकामध्ये मॉर्निंग क्रिकेट क्लब यांच्याकडून पाहायला मिळतंय. सर्वात आधी मित्रांनो, आता नुकताच जसं मी प्राइज डिस्ट्रीब्युशन म्हणजेच आपलं बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात केली, आपण ऐकलं की बाळादादा यांनी आम्हाला त्यांच्या समीप बोलवलं आणि त्यांनी आम्हाला हेच सांगितलं की हे जे पारितोषिक आहे जे आपल्यामध्ये आज नाही आहेत, म्हणजेच आपल्या सगळ्यांमध्ये जे खेळायचे संजय लेले, आणि त्यांच्यासाठी हे पारितोषिक त्यांनी डेडिकेट केलं. एकदा जोरदार टाळ्या संपूर्ण नवापाडा 40+ संघासाठी झाल्या पाहिजेत. आणि येस, चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन तर तो आहे श्रद्धांजली चषकाचा नवापाडा 40+. एकदा जोरदार टाळ्या संपूर्ण टीमसाठी. या कॅप्टन आणि टीम.
आणि येस 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 ते देखील आपण अनाउन्स करूया. चला गोलिवली 40+ नवापाडा संघ एकदा जोरदार टाळ्या गोलिवली 40+ संघासाठी झाल्या पाहिजेत. 2 निसटते विजय ज्यांनी मिळवले, शेवटपर्यंत हारायचं नाहीये जे आपल्याला या संघाने करून दाखवलंय. गोलिवली 40+ संघ द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्यासाठी, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. आणि येस थँक्यू दादा, वेल प्लेड. आणि मॉर्निंग क्रिकेट क्लब तुमच्यावरती एक जबाबदारी असणार आहे. संपूर्ण टीम नितीन दादा आणि संपूर्ण टीम तुमच्याकडे ही जबाबदारी असणार आहे. जे पारितोषिक डेडिकेट केलंय, फोटो सेशन प्रथमतः नवापाडा संघ करेल, त्यानंतर ती प्राइज आपल्याकडे देईल, म्हणजे जे ट्रॉफी आहे ती आपल्याकडे देईल. ही आपली जबाबदारी की संजय लेले यांच्या घरापर्यंत आपल्याला ही ट्रॉफी सुपूर्द करायची जी त्यांनी डेडिकेट केलेली आहे. चला तर मग इथेच मी सांगता करतो आपल्या श्रद्धांजली चषकाची. प्रथमतः कुणाचा सन्मान राहिला असेल तर त्याबद्दल मी क्षमस्व आहे. आणि असाच प्रतिसाद आम्हाला देत राहा, असाच क्रिकेटचा खेळ करत राहा. नेहमी मित्रांनो एक लक्षात ठेवा, क्रिकेट हे नेहमी जिवंत राहिलं पाहिजे. इथेच थांबतो आणि इथेच तुमची रजा मागतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. थँक्यू सो मच.